नमस्कार मित्रांनो, मी खाओबली स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही तळलेला वडापाव बरेचदा खाल्ला असावा, पण आज मी तुम्हाला तंदूर म्हणजे भट्टीवरचा वडापाव दाखवणार आहे आणि ते तुम्हाला खायला यावं लागेल सानपाडा स्टेशनच्या बाहेर। एक फूड ट्रक आहे, त्याचं नाव आहे जय महाराष्ट्र वडापाव। ते या तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता वडापाव मस्त कोळशाच्या निखाऱ्यावर रोस्ट होतोय। पावाच्या आतमध्ये वडा, ओके, वरती बटर लावून त्याला ग्रीस केलं जात आहे आणि याच्यासोबत ह्याच्या आतमध्ये वेजेस सुद्धा जातील। मित्रांनो, अशा तंदुरी वडापावचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर जय महाराष्ट्र वडापाव इथे नक्की व्हिजिट द्या। ओके, अजून बरंच काही आहे ते तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सो मित्रांनो, आता आपल्या सोबत आहे जय महाराष्ट्र वडापाव चे ओनर। फारच तरुण आहे मुलगा, ओके, याने व्यवसाय सुरू केला आहे आणि अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की प्रत्येक मराठी माणूस या व्यवसायामध्ये उतरतोय। तर प्रथम मला तुझं नाव सांग। ओमकार, माझं नाव ओमकार दोंडकर। ओमकार, मला सांग, तंदूर वडापाव हा कॉन्सेप्ट कसा सुचला तुला? इथे आता नवी मुंबईमध्ये खाण्यासारखं काय नाही, म्हणजे सगळे व्हेज मध्ये व्हरायटीज मागतात, म्हणजे नॉनव्हेज मध्ये तर आहेच, पण व्हेज मध्ये व्हरायटी हवे। म्हणजे आपल्याला गुरुवारी खायचं आहे किंवा शनिवारी खायचं आहे, तर आपल्याला एक वेगळं काहीतरी वडापाव मध्ये एक युनिक काहीतरी बघायला भेटेल इकडे। म्हणजे वडापावमध्ये तू काहीतरी युनिक करायचा प्रयत्न केलाय आणि अतिशय चांगली संकल्पना आहे, कारण बऱ्याच ठिकाणी आपण जातो तळलेले वडापाव, तेल कसं असतं, चांगलं असतं किंवा एडिबल असतं नसतं, तर तंदूर वडापाव म्हणजे कोळशाच्या निखाऱ्यावर वडापाव म्हणजे खरंच जबरदस्त कॉन्सेप्ट आहे माझ्या मते तरी। वडापावच्या व्यतिरिक्त तू अजून काय काय विकतो? वडापावच्या व्यतिरिक्त आता आपले जिम फ्रीक पण आहेत आता थोडेसे, तर त्यांच्यासाठी मी एक आपला सँडविच पण आणलेला आहे। त्यासाठी आपला गव्हाचा सँडविच असतो, अच्छा, ट्रिपल लेअरचा तो पण, आणि एकदम प्राइस पण एकदम रिझनेबल आहे। कॉर्न भजी असते आपल्याकडे, फ्रेंच फ्राईज आहेत, बार्बिक्यू फ्राईज आहेत, नाचोज आहेत। तर हे फ्राईज वगैरे आणि नाचोस म्हणजे तू या कार्टवर बनवतो, सर्व बनवतोस? सगळं सगळं भेटतं आपल्याकडे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता फक्त वडापावच नाही, वडापावच्या व्यतिरिक्त सँडविच, कॉर्न भजी, मूगच्या भजी, बऱ्याच व्हरायटीच्या भज्यांनी तुम्हाला वडापाव मिळेल इकडे। तर तुम्हाला अजून सांगतो मित्रांनो, आपल्या मराठी माणसाची साथ द्या, ओके, आणि सानपाडा स्टेशनच्या बाहेर मला वेळ सांगू शकतोस? दुपारी 4 ते रात्री 10। दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत। जर असा अत्यंत रुचकर वडापावचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर सानपाडा स्टेशनच्या बाहेर जय महाराष्ट्र एक फूड कार्ट दिसेल तुम्हाला, फूड ट्रक दिसेल, मस्त असं एकदम जबरदस्त डेकोरेट केलेलं आहे। अजून या आणि या अत्यंत रुचकर वडापावचा आस्वाद घ्या आणि आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओची चौक आहे, वडापावची चौक आहे। सो मित्रांनो, या ठिकाणी बघा आपले वडे मस्त कोळशाच्या निखाऱ्यावर तंदूर होत आहेत। मी तर अतिशय एक्साइटेड आहे की कधी या तंदूरमधून निघतो आणि कधी मी माझ्या पोटात टाकतोय। आई शबास, मस्तच। अतिशय अशी युनिक कॉन्सेप्ट आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे आपले जिम फ्रीक्स आहेत, म्हणजे जे जिम जाणारे माझ्या मित्रांनी मैत्रिणी आहेत, त्यांच्यासाठी इकडे व्हीट ब्रेड सँडविच सुद्धा आहे। त्या ब्रेडमध्ये, या सँडविचमध्ये ह्याची स्पेशालिटी आहे, वेजेस भरभरून टाकतात, कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम, कॅबेज, आणि मित्रांनो अतिशय हेल्दी सँडविच आहे आणि सुपर फिलिंग आहे। एका सँडविचमध्ये तुमचं पोट भरेल, ही गॅरंटी खाओबलीची। सो मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की या वड्यामध्ये जो वापरणारा सॉसेस आहेत, म्हणजे बार्बेक्यू सॉस आणि शेजवान, हे बाहेरून कुठून न आणता हे स्वतः घरी बनवतात। तर हायजीनचं मुळात ध्यान दिलं आहे, ओके। ग्रीसिंग करत आहे वडा आणि सँडविचवर अमूल बटरची, जबरदस्त। सो मित्रांनो, आता या ठिकाणी बघा आपल्या समोर भट्टीतील तंदुरी वडापाव
तंदुरी ब्राऊन ब्रेड सँडविच, मस्त अशी कांदा भजी. पावसाळ्याने कांदा भजीची साथ म्हणजे मित्रांनो विषय हार्ड. यांची लसणाची चटणी. आपण मस्त याचा चावा घेऊन बघूया काय चव आहे. थोडा मेसी आहे. सॉस मस्त गरगरला दिसेल तुम्हाला. पण मित्रांनो वडापावची चव अतिशय भारी आहे. स्मोकी फ्लेवर येत आहे. जबरदस्त. अजून या. आता आपल्या समोर आहे सर्वांची आवडती कांदा भजी. मस्त अशी. कांदा भजी इमोशन आहे मित्रांनो, ते पण पावसाळ्यामध्ये. जबरदस्त. सो मित्रांनो आता माझ्या समोर यांचं ब्राऊन ब्रेड सँडविच आहे. ब्राऊन ब्रेड सँडविच याची फिलिंग बघू शकता मित्रांनो. मस्त असं कांदा, टोमॅटो, बीटरूट, कॅबेज अतिशय फिलिंग असं सँडविच आहे. हे पण एकदा बाईट घेऊन बघूया. फिलिंग आधी लागते मग ब्रेड नंतर फील होतोय. जबरदस्त आहे. तो मित्रांनो आता आपण बघू शकता आपल्या समोर आहे नाचोस. नाचोस सुद्धा मिळतात इकडे. नाचोस आहेत, फ्राईज आहेत, त्याच्यावर सॉस टाकलाय. चव घेऊन बघूया. अतिशय क्रिस्पी आहे. ते मात्र दुकानात मिळतात. आपण फ्राईज टेस्ट करून बघूया कारण फ्राईज इथे बनलेत. मस्त गरमागरम फ्राईज. मित्रांनो तुमच्या घरी जर लहान मुलं असेल ना त्याच्यासाठी अतिशय आवडणारी गोष्ट आहे नाचोस विथ चीज सॉस आणि फ्रेंच फ्राईज. तोड नाही. तर मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला. जर चांगला वाटला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.